नमस्कार शेतकरी मित्रांनो, बालाजी जाधव. काय म्हणते तुमची तब्येत आणि तब्येतीची काळजी घ्या. शेतकरी मित्रांनो, आता खरीपाच्या पेरणीला थोड्याफार दिवसात सुरुवात होत आहे आणि खरीपाची पेरणी म्हटल्यानंतर बहुतांश शेतकऱ्याच्या मुखामध्ये किंवा मनामध्ये एकमेव नाव निघतं, ते म्हणजे सोयाबीन. बरं, सोयाबीनचं बियाणं आपल्या शेतात पेरावं तर कुठलं कुठलं बियाणं चांगलं आहे? GS 335 चांगला आहे, 9305 चांगला आहे, किंवा KDS मध्ये कुठलं बियाणं चांगलं आहे, किंवा ग्रीन गोल्डचं ते 3334, त्यामध्ये अजून पुष्कळ व्हरायटी आहेत. बरं, आता हे तुम्हाला जे मी नावं सांगतो त्या कंपनीशी मला काही घेणं देणं नाही, नाहीतरी कमेंट दुसरी यायला नको. मित्रांनो, तुम्ही कुठलंही बियाणं आपल्या शेतात सोयाबीनचं पेरण्या अगोदर आपल्या आजूबाजूच्या बुद्धिवान शेतकऱ्यासोबत चर्चा साधा. कारण त्यांनी कारण गेल्या वर्षी मला वाटतं की आपल्यापैकी 20 ते 30% शेतकरी हे KDSचं बियाणं आपल्या शेतात पेरले होते आणि KDS ह्या बियाण्याला येलो मोजा हा रोग आपल्या KDS वाणावरती आला होता आणि त्यामुळं KDSच्या उत्पन्नात खूप घट झालेली आहे. आणि तुमच्यापैकी मी सुद्धा एक शेतकरी आहे. मी सुद्धा माझ्या शेतात KDSचं बियाणं पेरलं होतं आणि मला सुद्धा उत्पन्नात घाटा झालेला आहे. आता झालेले परत गोष्ट होऊ नये यासाठी आपल्याला आता चर्चा केलंच पाहिजे. बरं, आता मला तुम्हाला डायरेक्ट सांगता येत नाही की हे बियाणं तुम्ही पेरा, हे करा. आता यावरती होतं काय, जर मी तुम्हाला डायरेक्ट सांगलो समजा, तर काही कंपनीवाले माझ्यावरती ॲक्शन घेणार. त्यामुळं तुमचं तुम्ही विचार करा, स्वतः विचार करा, आजूबाजूच्या शेतकऱ्यासोबत चर्चा करा. मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये सोयाबीनचं बियाणं आलेलं आहे. आता बियाणं तर आलेलं आहे, परंतु त्याला दाता कोणी नाही, विचारणार कोणी नाही. कारण काही बियाणं 2000 ते 2500 पर्यंत भेटतं, काही बियाणं 3000 ते 3500 पर्यंत भेटतं आणि काही बियाणं तर 4000 ते 4500च्या आसपास बियाणं भेटतं एक बॅग. आता यांना विचारणार कोण? मनभाव. मित्रांनो, काही व्यापारी गाढव आणि घोड्याची शर्यत लावतात. कळतं का मी काय म्हणतो ते? गाढव आणि घोड्याची शर्यत लावतात आणि शर्यतीमध्ये हे घोडा कधी जिंकतो आणि गाढव आणि घोडा हे दावणीला एकाच ठिकाणी बांधतात. कळतं का मी तुम्हाला काय सांगतो ते? मित्रांनो, आता जे 4000चं एक बॅग आहे ते आपल्याला प्रति क्विंटल पडतं 12000 ते 13,000च्या आसपास. त्यांना कोण विचारणार आहे? आणि जे बियाणं 3000 रुपयाला एक बॅग आहे ते बियाणं पडतं 10,000 ते 10,500 किंवा 11,000च्या आसपास. त्यांना कोणी विचारणार आहे का? नाही. मित्रांनो, तुमच्या वतीनं मी त्या कंपनीवाल्यांना एकच विनंती करतो की साहेब, तुम्ही आम्हाला 13,000 रुपये प्रति क्विंटल बियाणं द्या, 15,000 रुपये प्रति क्विंटल बियाणं द्या, आम्ही घ्यायला तयार आहात. परंतु आमच्याकडून एक अग्रीमेंट सुद्धा करून घ्या की तुम्ही ज्या रेटनं आम्हाला बियाणं दिलेले आहात त्याच रेटनं तुम्ही खरेदी केलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सहमत आहात का? असाल तर कमेंटमध्ये येस लिहित चला. मित्रांनो, आता सोयाबीनचं रेट काय आहे सध्या? 4200 ते 4400 ते 4500च्या आसपास पुष्कळ झालं, परंतु बियाणं आपण खरेदी करतो 10,000, 11,000, 12,000 क्विंटलच्या आसपास. आलं का तुमच्या लक्षात मला सांगायचं काय ते? तर मित्रांनो, यांना कोणतरी बोललं पाहिजे, नाहीतर असं होतं काय, आंधळं जातं आणि कुत्रं पीठ खातं. कारण आपला तर बियाणं घेतलंच पाहिजे आणि यांना विचारणार आहे कोण? बरं चला, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन सगळं कॉस्ट काढून थोडेफार डिफरन्स असलं पाहिजे सर. 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल बियाणं, चला ठीक आहे. परंतु 12,000-13,000 रुपये प्रति क्विंटल बियाणं जर तुम्ही आम्हाला देणार, मग आम्ही पिकवणार किती? एकरी क्विंटल 5 ते 6 आणि उरणार किती? काहीच नाही. तर थोडंफार आमचा सुद्धा विचार करा. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.